तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्रपक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि खरं तर हा निर्णय जो आता हातात आला आहे, खरं तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे। आणि आज आमच्या ह्या गुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला, ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते। रामकृष्ण हरी। अशा प्रकारे ही जी लढत झाली, अशा प्रकारे लढत खरं तर होऊ नये अशी अपेक्षा राजकारणात नेहमी केली जाते, पण घरी अशा पद्धतीनं दोन गट पाडून ते समोरासमोर उभे करून आज ती लढत झाली आणि त्यात तुमचा विजय झाला। माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेनमध्ये म्हणलेले। माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोअर ऑफ द हाऊस किंवा संसदेतही केलेली नाही, कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही आहे, ही एक वैचारिक लढाई आहे। आणि त्याच्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलं आहे की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली, आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ईडीचा जो वापर, गैरवापर, हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं आहे। त्यांनी जी लढत दिली त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? माझी लढाई वैयक्तिक कुणाचीच नव्हती, माझी वैयक्तिक लढाई NDAशी होती। त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तो NDAचा कॅन्डिडेट होता माझ्या। तुम्ही जसं म्हटलंय की भ्रष्टाचार, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते, महागाई हे महत्त्वाचे मुद्दे होते, पण कुठेतरी मूळ सरकार जे आहे ते या मुद्द्यावरून भरकटत चाललं होतं का? वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाई जी आहे ती नेण्याचा प्रयत्न केला गेला होता का? आता जे त्यांनी केलं ते केलं, आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही। ही लढाई जी होती ती पवार विरुद्ध पवार होती। जेव्हा ही निवडणूक झाली तेव्हा सुद्धा तुम्ही अजित पवारांच्या घरी गेलेला होता तुमच्या काकींना भेटायला। आता हा विजय झाल्यानंतर तुम्ही अजित पवारांना आणि तुमच्या वहिनींना काय सांगता? मी त्यांच्या घरी नाही, मी माझ्या घरी गेले होते। ते पवार फॅमिलीचं घर आहे, जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे, तेवढंच रेवतीचं आहे, आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे, ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही। आणि माझ्या काकी राहतात, त्याच्यामुळे माझ्या काकींचं घर आहे। तिथून तुमचं अभिनंदन करण्यात आलं। तुम्ही काय सांगाल आता अजित पवारांना आणि सुनेत्राबाई? माझ्यापेक्षा दोघं वयाने खूप मोठे आहेत, वयाने पण मोठे आहेत आणि नात्यानेही मोठे आहेत। तुम्हाला वाटतं की नात्यांचा वापर या राजकारणामध्ये काही अदृश्य शक्तीने करण्याचा प्रयत्न केला? अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, त्याच्यामुळे आता अदृश्य शक्ती त्याबद्दल अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक राहील। आदरणीय पवारसाहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत, आता त्याच्या डिटेल्सची वाट बघतोय आम्ही, किती वाजता कुठे। मॅडम, ज्या पद्धतीनं खरं तर वोटिंग झालं, जे आकडे समोर आले, अत्यंत मोठं यश आपण खरं तर इंडिया आघाडीला म्हणू शकतो। कुठेतरी देशाचं नेतृत्व बदलण्यासंदर्भातली बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का, किंवा त्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतात? हे आत्ता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय, पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलो आहे। त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं कॅप्टनला कालही होती, आजही आणि उद्याही राहील। मला फोनच गेला, म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग हे ते या सगळ्यामध्येच गडबडीत आहोत खरं। आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स किती निवडून येत आहेत, या सगळ्याच्या मध्ये आम्ही बसतो।
रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. कॅप्टनला विचारा. हिंदी करू का? झालं मराठी? हिंदीने हिंदी में बता दीजिए कि आज जीत पर आपका पहला रिएक्शन, पूरे देश की नजर आपकी कॉन्स्टिट्यूएंसी पे थी, उस जीत पर आपका रिएक्शन, डबल रिएक्शन आपका? नहीं, ये तो पूरा क्रेडिट महाविकास आघाड़ी और हमारे जो मित्र पक्ष है और तमाम कार्यकर्ता जिन्होंने मेहनत की उनको जाता है. सर नहीं, एक सवाल ये है कि पवार वर्सेस पवार करने की कोशिश की गई. उस वक्त आपने कहा कि ये सब बीजेपी कर रही है, इसके पीछे बीजेपी. अब खुद बीजेपी जो है इस वक्त 240-45 के आसपास है, उनके पास भी वो फिगर नहीं जहाँ वो अकेले के दम में सरकार बनाए. तो बीजेपी हमेशा प्रेशराइज करती रही. क्या अब लगता है कि परिवार पास आ सकते हैं? अब वो दूरियां जो शायद बीजेपी के प्रेशर की वजह से बनी वो कम हो सकती है? एक तो ये लड़ाई वैचारिक थी, ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी. और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में, तो तब बहुत सारे और कल तक सारे रिजल्ट आ जाएंगे. उसके बाद हम सब इंडिया आघाड़ी की मीटिंग में जो चर्चा होगी उसके बाद ही इसके बारे में मैं कुछ बोल पाऊँगी. अजित पवार को आप क्या कहना चाहेंगी? जब प्रचार चला तो जिस तरीके की उन्होंने भाषा का इस्तेमाल किया, जिसका कंटेंट उनके भाषण का रहा, वो आपके लिए दुख देने वाला रहा होगा कि इतने स्तर पर तो जाने की ज़रूरत नहीं है. मेरे ख्याल से मुझ पे जो संस्कार हुए अपने उम्र से और ओहदे से बड़े, उनके बारे में कभी कुछ कहना नहीं चाहिए. इसके अलावा ये है कि हम अगर राष्ट्रीय स्तर पर देखें तो उमर अब्दुल्ला हारते हुए हमें नज़र आते हैं. कन्हैया कुमार जो हैं वो दिल्ली से बहुत तगड़ा टक्कर दे रहे थे, वो नहीं जा पाए. आपकी स्थिति इतनी अच्छी नहीं रही दिल्ली में. ये जो पूरा अलायंस जो है अच्छा कर रहा है, लेकिन कई जगहों पे उनको जो कहें कि बहुत अच्छी कोशिश होनी चाहिए शायद होती हुई नज़र नहीं आई. नहीं, अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे चर्चा होगी. और कहाँ कहीं भी अभी देखिए आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है. तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम, और प्रियंका जी का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन था इसमें. तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो यूपी में जादू किया है, ये बहुत अच्छा काम सब ने मिलके किया है. तो मैं उन तीनों का बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन करती हूँ. लगता है नीतीश कुमार और बाकी के अलायंस जो दूर चले गए थे वो पास आ जाए तो सरकार बन सकती है. गवर्नमेंट आप दे सकते हैं. पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो तो कुछ बोल नहीं सकते हम. इंडिया की बहुत जल्दबाजी होगी बोलना. ये भी चर्चाएं चल रही है कि बिहार के मुख्यमंत्री के लिए भी उप प्रधानमंत्री का एक ऑफर दिया गया है कि मैंने तो नहीं सुना है. महाराष्ट्र के कौन से ऐसे कॉन्स्टिट्यूंसीज आपको लगता है कि जीत गए होते तो बहुत अच्छा होता? सातारा जो है आपको बहुत सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ, क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था. सातारा हमें बहुत दुख हुआ. रावेर में भी बहुत कोशिश की, लेकिन यश नहीं. आप अगले बार और मेहनत करेंगे. लगता है आने वाले समय में जिस तरीके से आप लगातार आईस के बारे में यानी ईडी और इनकम टैक्स सीबीआई कहती रही, लगता है वो पॉलिटिक्स जो चली है अब उसके खत्म होने का दौर खत्म हो जाएगी. पॉलिटिक्स होना ही चाहिए. एक सशक्त लोकशाही में, लोकतंत्र में ऐसे गलत सरकार का व्यवहार किसी की सशक्त लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है. इसके अलावा जो हम स्थिति देख रहे हैं, खासकर जिन्होंने पार्टियां तोड़ी, पार्टियां छोड़कर अलग हुए, हम अजित पवार की बात कर रहे हैं, एकनाथ शिंदे की बात कर रहे हैं, लोगों ने उनको सबक सिखाया ऐसा आपको लगता है? मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है. हर चीज़ में टिप्पणी करना कोई ज़रूरी नहीं. थँक्यू. एकीकडे अनेक यंत्रणा मोठ्या प्रमाणाच्या आहेत त्या विरोधकांना घेरून होत्या, दुसरीकडे चिन्ह बदललेलं होतं, तिसरीकडे पक्षफुटीचं एक राजकारण बघायला मिळालं. इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील इतकं घोघवीत यश मिळालं. जनतेने नेमका कुठला फॅक्टर बघितला? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाव, वाडी, वस्तीवर पोहोचवलं. एक शेवटचा प्रश्न विचारते. ताई, एकीकडे जे आहे ते विरोधक म्हणजे आता सत्ताधारी अशा पद्धतीनं आरोप करत आहेत
आघाडीला महाविकास आघाडीच्या यशाला एम फॅक्टर जास्त महत्त्वपूर्ण ठरला आणि पाकिस्तानातून काही फतवे निघाले म्हणून त्यांना यश मिळालं असा आरोप केला जातो. मला नाही माहिती बाबा काय आहे. तय चुनाव में तुतारी चिन्ह नया रहा. तू बरोबर मी कसं त्यांना बोलणार तू बरोबर एक आखिरी सवाल है. नो डायटिंग ओके किती पेढे घ्या? चीट डे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अजून काय एक आखिरी सवाल. मी इथं बसून यांनी फार काम केलंय. वाढदिवस पण आहे. अरे वा वा केक नाही आणला का कोणी मग? अजून एक इकडे हा वर्माजी पेढा नाही का पुरा द्या त्यांना. इलेक्शन फायद्या आणि तोट्यासाठी नसतं करायचं, देशाची सेवा करण्यासाठी करायचं. कहीं आपको लगता है तुतारी और नाम जो पार्टी का जो इस वक्त है वही विधानसभा में रहने की जरूरत है? कैप्टन से पूछिए. आप बताइए, कार्यकारी अध्यक्ष हैं. ये अभी देखेंगे ना, कोर्ट में तो केस चल ही रहा है, आगे देखेंगे. एक दिन में क्यों, अभी तो रिजल्ट आया है, थोड़ा पूरा सब उसका स्टडी भी कर ले. कल ईडिया की मीटिंग में, उसके बाद हमारी पार्टी की मीटिंग 9 और 10 दोनों दिन है, उस दिन इस सब चीज़ों पे चर्चा होगी. तुतारी को एक्सेप्ट किया लोगों ने. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. अरे थँक्यू. अरे सगळ्यांना पेढे द्या ना बाबा. पत्रकारांना पेढा, चहा आणि कुणाचे गुलालानी कपडे खराब झाले असतील तर आय एम सॉरी. पण पत्रकारांना पण आम्ही गुलाल करायला घेतो. पाहिजे अशा वेळेला सॉरी तुमच्या माईक खराब झाला. उत्तर दिलेलं आहे. या विजयाचं श्रेय संविधान थँक्यू व्हेरी मच. हो हो एक मिनिट रोहित एक मिनिट.